वैशाली, आपण पाहतो की थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे या व्यासपीठावरती येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मुंबईहून निघालेले आहेत आणि ते सुद्धा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर ही विजयी सभा जी आहे ती पार पडेल. म्हणजे अधिकृतपणे अध्यादेश हातात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आजचं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा या व्यासपीठावरून करतील. मात्र त्यापूर्वी त्यांनी जे कालपासून उपोषण सुरू केलेलं होतं त्या उपोषणाची सोडत सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते करणार आहेत आणि त्यामुळे आपण पाहतो की लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जे 20 तारखेपासून आंतरवली सराटीमधून या ठिकाणी निघालेले होते, टप्प्याटप्प्याने महाराष्ट्राच्या या ठिकाणी मुंबईच्या बेशीवरती पोहोचलेले होते. हे सगळे मराठा बांधव एकवटलेले आहेत. मुंबईला जाण्याच्या तयारीमध्ये होते, मात्र सरकारने त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य केलेल्या आहेत आणि त्यामुळे अध्यादेश हातात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील आता थोड्याच वेळामध्ये भाषण करणार आहेत. त्यामुळे ते काय बोलतात आहेत, सगळे मराठा बांधव त्यांची वाट पाहतायत. पुढच्या काही मिनिटांनी या ठिकाणी पोहोचतील. अगदी पुढेपर्यंत आपण पाहतोय की बिल्डिंग वरती सुद्धा लोक बसलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. सकाळपासून पहाटेपासून जल्लोष साजरा केला जातोय, गुलाल सुद्धा उधळण्यात येत होता. मात्र काही वेळापूर्वी इथल्या समन्वयकांकडून सांगण्यात आलं की जोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे व्यासपीठावरती येत नाहीत आणि गुलाल उधळण्याच्या सूचना देत नाहीत तोपर्यंत गुलाल कोणीही उधळणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी. पोलिसांचा सगळा बंदोबस्त या ठिकाणी लागलेला आहे. जेसीबी सुद्धा तयार ठेवण्यात आलेली आहे. जेसीबी मध्ये आपण पाहतोय की फुलांची उधळण करण्याची तयारी या ठिकाणी केली जाते आणि फुलांची तशी तयारी सुद्धा इथल्या सगळ्या मराठा बांधवांकडून तयार करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील हे व्यासपीठावरती येतील. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा व्यासपीठावरती येतील आणि रात्री उशिरा जे सरकारच्या शिष्टमंडळासोबत किंवा सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांसोबत मनोज जरांगेची चर्चा झालेली होती आणि त्यानंतर